आमचा देव कितीतरी चांगला आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव येऊन पहा. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वर किती आमच्याशी चांगला आहे हे आम्ही पाहिलेलं आहे. स्तोत्र 150 मध्ये आम्ही पाहतो की त्याच्या पराक्रमी कृत्यांस्तव आणि त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याची तुम्ही स्तुती करा. होय, आमच्या जीवनामध्ये जे पराक्रमी कृत्य त्यानं केलेलं आहे ते म्हणजे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे. त्याने आम्हाला मुक्ती दिलेली आहे. आम्ही त्याची लेकरे आहोत. आम्ही विश्वासणारे आहोत. आम्ही त्याचे लोक असल्या कारणाने, त्याची विश्वासणारे असल्या कारणाने त्याची आज्ञा पाळणे, त्याच्या वचनाप्रमाणे चालणे हे आमच्या देवबापाकडून आमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणून आज मी इर्मयाच्या पुस्तकातून तुम्हाला आज एक मी गोष्ट सांगणार आहे. आम्हाला माहित आहे की इर्मयाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक इर्माने लिहिलेलं आहे आणि इर्मय हा तरुण संदेष्टा होता आणि त्याला यहुदाच्या पापाचा निषेध करण्यासाठी त्या राष्ट्राला इशारा देण्यासाठी देवाने पाचारण असं केलं होतं. आणि त्याच्या कारकिर्दीत आम्ही पाहतो की यावेळेस योशिया राजाच्या ही कारकीर्द होती जवळजवळ 25 वर्षे. अशा यिर्मयाने त्या ठिकाणी देवाचा संदेश, देवाला जे काही सांगायचं होतं हे सांगितलेलं आम्ही पाहतो. येशूया हा चांगला राजा होता आणि त्याने यिर्मयाला मदत देखील केलेली आपल्याला माहीत आहे. परंतु आम्ही पाहतो की थोडा काळ झाल्यानंतर यिर्मया धोक्यात आला. आणि तो संदेश देत असल्यामुळे धर्मपुढारी असोत किंवा राजकीय पुढारी असोत त्याच्यावर ते खवळले आणि त्याला आम्ही पाहतो की धोक्यात पाडलेला आम्ही पाहतो. परंतु तरी देखील अशा प्रसंगामध्ये देवाने त्याला वाचवलं. त्याचा उद्देश काय होता की देवाच्या लोकांसाठी काय योजना आहेत हे सांगण्याचा तो अधिक प्रयत्न करत होते. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्याला हे देखील सांगायचं होतं की यहुदा राष्ट्र हे पराजित होणार आहे आणि यरुशलेम पवित्र जे यरुशलेम शहर आहे ते विध्वंस होणार आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी त्याला ही सांगायची होती, जरी हे इस्रायल लोक देवापासून दूर जात होते तरी देखील आम्ही पाहतो की त्या इस्रायल लोकांवर त्याची सतत प्रीती असल्या कारणाने त्यांना जी काही शिक्षा आहे ती शिक्षा दिल्यानंतर त्यांना एक आशा होती, नवीन कराराची आशा होती. याविषयी तो या ठिकाणी सांगू इच्छित आहे. आम्ही पाहतो की इर्मयाच्या पुस्तकामध्ये जवळजवळ त्याने 7 चिन्हे यावरून काही धडे देखील सांगितलेले आहेत. जर आपण इर्मयाचा 13वा अध्याय जर पाहिला तर तागाचा कमरबंद धागा यावरून त्याने धडा दिलेला आहे. आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट, दुसरं चिन्ह किंवा प्रतीक दाखवून हा धडा त्याने शिकवलेला आहे. इर्मयाचं पुस्तक याचा 18वा अध्याय कुंभार कामावरून त्याने धडा दिलेला मी पाहतो. आणि त्याचप्रमाणे इर्मयाचा 28वा अध्याय त्याच्यामध्ये लाकडी जे जोखडे आहे त्याच्यावरून धडा दिलेला मी पाहतो. त्याचप्रमाणे इर्मयाचं 32वा अध्याय, या 32व्या अध्यायामध्ये शेतावरून त्याने धडा दिलेला आहे. आणि इर्मयाच्या 35व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की रेखाब हे जे वंशज आहे, हे जे घराणं आहे त्याच्यावरून देखील त्याने धडा दिलेला आहे. आणि 6वी गोष्ट आपण पाहतो की इर्मयाच्या 36व्या अध्यायामध्ये बारूख याने जे वचनाचं पट लिहिलं होतं त्या पटावरून देखील त्याने धडा दिलेला आहे. आणि 7वी गोष्ट इर्मयाचा 43वा अध्याय याच्यामध्ये वीट भट्टी याच्यावरून त्याने धडा शिकवलेला आहे. परंतु या 7 गोष्टीपैकी आज आपण एकच गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे रेखाब वंश जो आहे, रेखाब वंश त्याच्यावरून आपण आज शिकणार आहोत. त्याच्यासाठी आज आपण इर्मयाचं पुस्तक याचा 35वा अध्याय जर आपण पाहिला, इर्मयाचं पुस्तक याचा 35वा अध्यायामध्ये रेखाब यांची आपण आज्ञापालन पाहतो. या ठिकाणी काय झालेलं आहे पहा. यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या काळी परमेश्वराचे वचन इर्मयास प्राप्त झाले. काय बरं प्राप्त झालं? ते प्राप्त झाल्यावर सगळी वचनं काय मी वाचत नाही. तेव्हा मी रेखाब वंशापुढे द्राक्षारसाने भरलेले कटोरे व पेले ठेविले
व त्यास म्हणालो, द्राक्षारस प्या. पण ते म्हणाले, आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचा पूर्वज रेखाब याचा पुत्र योनादाब याने आम्हास ताकीद दिली आहे की तुम्ही व तुमच्या वंशजांनी द्राक्षारस कदापि पिऊ नये. तुम्ही कधी घरे दारे बांधू नका, शेते पेरू नका, द्राक्षाचे मळे लावू नका, त्यांची मालकीही पत्करू नका. तर आपले आयुष्य तंबूत घालवा, म्हणजे ज्या देशात तुम्ही उपरी आहात त्यात तुमचा बहुत दिवस निभाव लागेल. आम्ही पाहतो की आणि ह्या ज्या आज्ञा आहेत त्या ते पाळत येत होत्या. ते काय राहण्यास घर बांधले नव्हते, द्राक्षाचे मळे त्यांच्याजवळ नव्हते, आणि त्यांचं त्या ठिकाणी काही नव्हते. ते तंबूत राहणारे भटकी जमात अशी होती. आणि त्यांचा जो पूर्वज योनादाब होता यानं जे काही सांगितलेलं आहे ते ऐकून त्या सगळ्याप्रमाणे आम्ही वागत आलेलो आहोत असं ते म्हणत होते. आणि इर्मयाने त्या मंदिरामध्ये जेव्हा द्राक्षारस आणून ठेवलं त्यावेळेस आम्ही पाहतो की ते द्राक्षारसाचे त्यांनी सेवन केलं नाही किंवा घेतली नाही. ते म्हटले की आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचा पूर्वज रेखाब याचा पुत्र योनादाब याने आम्हाला ताकीद दिली आहे की तुम्ही व तुमच्या वंशजांनी द्राक्षारस कदा पिऊ नये वगैरे वगैरे. या ठिकाणी त्यांचा जो पूर्वज, त्यांच्या घराण्याचा जो पूर्वज योनादाब जे काही त्याने 250 वर्षाच्या आधी जे सांगितलं होतं त्याचं आज्ञापालन ते आजपर्यंत करत आलेले असे होते. म्हणजे ह्यावरून आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं, ह्या रेखाब्याचा जो वंश आहे किंवा रेखाब्याचं हे जे घराणं आहे ते त्यांच्या पूर्वजांनी जे काही त्यांना सांगितलेलं होतं त्याचं बरोबर त्यांनी आज्ञापालन केलेलं आम्ही पाहतो. त्यांनी त्याचे निर्बंध पाळलेले असे पाहतो. परंतु यावरून इर्मया काय सांगू इच्छित आहे, 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा परमेश्वराचे वचन इर्मयाला प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, यहुदाचे लोक व यरुशलेमकर यात जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही, असे परमेश्वर म्हणतो. त्या ठिकाणी मी मोठ्या निकडीने तुम्हा सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही. आणि मी जे काही सांगत आलेलो आहोत ते म्हणजे तुम्ही तुमच्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवाची सेवा करण्याची त्यांच्या मागे लागू नका. म्हणजे जो देश मी तुम्हास व तुमच्या पूर्वजास दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल, पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही. हे यहुदा मध्ये जे इस्रायल लोक आहेत त्यांच्याविषयी सांगत आहे. आणि इर्मया या ठिकाणी असं म्हणत आहे की रेखाबाचा वंश पहा, त्याच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या निर्बंधांचे त्यांनी पालन केले, पण हे लोक, यहुदा लोक माझे ऐकेना. ह्याच तो परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर त्यांना म्हणतो, मी यहुदा याजवर सर्व अरिष्ट आणि म्हणून बोललो होतो ते मी अरिष्ट आणणार. आणि अरिष्ट आलेला मी पाहतो, मी त्यास हाक मारिली असता त्यांनी उत्तर दिले नाही. म्हणजे या ठिकाणी यहुदा या ठिकाणी इस्रायल लोक आहेत ते त्या योनादानापेक्षा देखील आम्ही पाहतो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा प्रभू येशू कितीतरी थोर आहे. आणि त्या जिवंत देवाने या यहुदा लोकांना बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यांचा जर इतिहास पाहिला तर त्या मिसर देशातून, त्या गुलामगिरीतून त्यांना सोडवून त्याने आणलेलं होतं. आणि परंतु तरी देखील आम्ही पाहतो की ते जिवंत देवापासून दूर असे गेले होते. आणि जे काही देवानं त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे ते करत नव्हते. परंतु या ठिकाणी हा रेखाब वंश जो आहे, रेखाबांचं जे घराणं आहे त्यांचं आज्ञापालन या ठिकाणी आम्ही पाहतो. या ठिकाणी पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की रेखाब वंश हा यरुशलेममध्ये आला, कारण की त्या प्रांतामध्ये आम्ही पाहतो वेगवेगळी युद्ध होत असत. त्या युद्धापासून बचावण्यासाठी त्यांचं आगमन कुठं झालं बरं, त्या यरुशलेममध्ये झालं. आणि यरुशलेममध्ये त्यांनी तंबू ठोकला, त्यावेळेस ही घटना घडलेली आहे. आपण जर प्रेषितांची कृती याचा 17वा अध्याय
26 वचन पाहिलं तर आम्ही देखील आता ज्या ठिकाणी आहोत ते देवानेच आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. कदाचित आपलं मूळ गाव वेगळं असेल, परंतु देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा अशी असते की माझ्या लेकरांनी या ठिकाणी जाऊन काम करावं, सेवा करावं, ही त्याची योजना असते. हे आपण रेखावंशाचं आगमन पाहतो. आणि त्यांच्या वंशाविषयी जर पाहिलं तर आम्ही पाहतो की पहिले राजे याच्यामध्ये देखील आपणास पाहावयास मिळतं. आहाब आणि ह्याचा नाबोताचा मळा. आहाब राजा होता, त्याने नाबोताला काय म्हटलं, माझ्या राजवाड्याच्या शेजारी जो तुझा द्राक्ष मळा आहे तो तुम्हाला दे. मग त्यांनी काय उत्तर दिलं, माझ्या ज्या पूर्वजांनी जे काही मला ठेवलेलं आहे मी ते तुला देणार नाही. समजलं? म्हणजे जे काही त्याच्या पूर्वजांनी सांगितलेलं होतं, जे काही त्यांच्या वंशाने सांगितलेलं होतं ते त्यांनी ऐकलेलं आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो त्या रेखाब यांचं या ठिकाणी आज्ञापालनात देखील आम्हाला दिसून येतं. रेखाब हे आज्ञापालन करणारे असे होते, कारण की ते काय म्हटले बरं, 6व्या वचना आणि 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, इर्मयाने जरी त्या ठिकाणी मंदिरामध्ये द्राक्षारस पिण्यास त्यांना एका कोठडीमध्ये जरी नेलं तरी ते म्हणाले आम्ही ते पिणार नाही, कारण की आमच्या पूर्वजांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे, जे निर्बंध आम्हाला घालून दिलेलं आहे ते आम्ही मोडणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनीनो, स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू हे आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझी मागणी आहे, असं स्तोत्रकर्ता म्हणतो. देवाने देखील आम्हाला विधी दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत आणि ते त्याच्या पवित्र वचनातून आम्हास पाहाव्यास मिळतात आणि ते विधी, ते नियम आपण पाळले पाहिजे. आम्ही पाहतो की या ठिकाणी पहिले कोरिन्थीयस पत्र याचा 15वा अध्याय आणि 58व्या वचनामध्ये देखील असं म्हटलेलं आहे. पहिले कोरिन्थीयस पत्र याचा 15वा अध्याय आणि 58व्या वचनामध्ये असलेलं म्हटलेलं आहे, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. त्या ठिकाणी रेखाब यांचं जे आज्ञापालन आहे त्याप्रमाणे आमचं देखील आज्ञापालन असणं हे गरजेचं आहे, कारण की आमचा देव जो बाप आहे त्याने त्याच्या पवित्र शास्त्र वचनाद्वारे बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे करणे हे आमचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी पुढे आम्ही पाहतो की हे रेखाबाईट जे आहेत, हे रेखाबाईट ही इस्रायलांच्या विरुद्ध असणारे असे होते, परंतु या विरुद्ध माणसांचं उदाहरण या इस्रायल लोकांना या ठिकाणी देव इर्मयाच्या द्वारे देत असलेला आम्ही पाहतो. आणि हे 35वा अध्याय 14 आणि 16 वचनामध्ये आम्ही पाहतो, द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली त्याप्रमाणे त्याच्याकडून वागणूक होत आहे. त्याने आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही आणि आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानिली, पण त्या मी मोठ्या निकडीने तुम्हाला सांगतो, म्हणजे इस्रायल लोकांना सांगतो, यहुदांना सांगतो, तरीही तुम्ही माझे ऐकले नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की देव रेखाब जे लोक आहेत त्यांचं उदाहरण इस्रायल लोकांना सांगण्यासाठी या ठिकाणी तो वापरत आहे. पुढे आम्ही पाहतो की हे रेखाबी जे लोक आहेत त्यांना देवाने मान्यता दिलेली आम्ही पाहतो. 18 आणि 19 वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, 18 आणि 19 वचनामध्ये, तेव्हा इर्मया रेखावंशास म्हणाला, सेनाधीश परमेश्वर इस्रायलास म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब याचा निर्बंध मानिला व त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या व त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्व काही केले. म्हणून सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब याच्या घराण्यात कोणा पुरुषाची कधीच उणीव पडणार नाही. त्यांची मान्यता
या ठिकाणी दिलेले आम्ही पाहतो. आपणाला माहित आहे स्तोत्र पहिला अध्याय याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गामध्ये पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, हे आपणाला माहित आहे. त्याचप्रमाणे योहान कृषीबतमान्याचं 14वा अध्याय 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व तो त्या पाळीतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, आणि मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. देवावर माझी प्रीती आहे. ती प्रीती कशी बरं प्रगट होईल? जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा. कारण की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळीतो तोच माझ्यावर प्रीती करतो, आणि जो त्याच्यावर प्रीती करतो, प्रभूवर प्रीती करतो, तो पित्यावर प्रीती करणारा असा आहे. हे देखील आपण समजून घेऊया. म्हणून आज या ठिकाणी आपण पाहतो की रेखाब्यांचं आज्ञापालन हे त्यांनी किती व्यवस्थित केलेलं आम्ही पाहतो. परंतु त्याच्यापेक्षा देखील थोर प्रभूकडे आपण पाहत असताना आम्ही पाहतो की ते एकनिष्ठ जसे राहिले तसे आम्ही देखील एकनिष्ठ असं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपला प्रभू किती थोर आहे, आपण आपल्या प्रभूशी अशा प्रकारे एकनिष्ठ असावे अशी आमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही त्या आज्ञाप्रमाणे वागत आहोत काय? ख्रिस्ताच्या मंडळीला सांगत यावे व तिने माझी साक्ष द्यावी अशा प्रकारचे आमचं जीवन आहे काय? आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की इर्मया हा मोठा संदेश होता. त्याने त्यांना हे सांगितलं की आपली निष्ठा तुम्ही सोडू नका. म्हणून आपण ख्रिस्ताच्या वचनाशी एकनिष्ठ असणे हे गरजेचं आहे. आणि विशेष करून 3 गोष्टी या ठिकाणातून आपल्याला शिकायला मिळतात. ती म्हणजे आपली जीवनशैली ही आज्ञापालनाची असली पाहिजे. कारण की जो कोणी देवाची आज्ञा पाळतो तो देवावर प्रीती करीतो, तो पित्यावर प्रीती करतो, हे आम्हाला दिसून येतं. माझी प्रीती प्रगट करण्यासाठी आज्ञापालनाची गरज आहे. माझं जीवन हे आज्ञापालनाचं जीवन असं असलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की आपण प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहोत. आम्हाला तारण मिळालेलं आहे, आम्हाला मुक्ती मिळालेली आहे, आम्ही त्याची लेकरं आहोत. परंतु आम्ही या जगामध्ये वाटचाल करत असताना आपलं जीवन आज्ञाधारक जीवन असलं पाहिजे, हे आपणाला या ठिकाणी शिकावयास मिळतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्या आनंदाचा पुरवठा म्हणजे देवाचं वचन असं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो या जगिक गोष्टीपेक्षा देखील सर्व गोष्टी आहेत त्या महान अशा आहेत, त्या मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण शिकली पाहिजे, या जगिक गोष्टीपासून आपण दूर असं राहिलं पाहिजे. फिअर ऑफ वर्ल्डली इंटॉक्सिशन म्हणजे या जगापासून जे काही नाशवंत गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून आपण दूर राहिलो. कारण की देवाची अपेक्षा काय आहे? आम्ही या जगामध्ये राहत असताना या आम्ही जगाची नाही. म्हणून रोमकरासपत्र याचा 12व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? काय त्या पाऊल या ठिकाणी विनंती करत आहे? देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे? की तुम्ही समजून घ्यावे आणि ह्या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. तर देवाचं आज्ञापालन करणे हे महत्वाचं आहे. रेखा वंश जसा त्यांच्या पूर्वजांचं आज्ञापालन केलं, या रेखा वंशाचा जो योनादाब आहे त्याचं त्यांनी आज्ञापालन केलं, त्याच्यापेक्षा देखील थोर आमचा प्रभू आहे. त्याने आम्हाला पुष्कळ अशा आज्ञा दिलेल्या आहेत. त्याचं आज्ञापालन करणं हे गरजेचं आहे. आणि इस्रायल लोकांनी आम्ही पाहतो की त्यांचं आज्ञापालन, देवाचं आज्ञापालन ते केले नाहीत, परंतु तरी देखील इस्रायलावर सतत देवाची प्रीती असल्या कारणाने आम्ही पाहतो की या ठिकाणी आशा आणि नवीन करार निर्माण झालेली आम्ही पाहतो. देव असं करण्यास आम्हा प्रत्येकांना सहाय्य